नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही ज्या क्षणाची ज्या वेळेची आतुरतेने वाट पाहत होतात ती वेळ, तो क्षण, तो मुहूर्त अगदी ठरलेला आहे आणि बऱ्याच अफवांना प्रत्युत्तर देत मला वाटतं ही वेळ आता बोर्डाने जाहीर केलेली आहे. तसे बोर्डाकडून अजून ऑफिशियल असं नोटिफिकेशन आलेलं नसलं तरी सुद्धा जसं काही काळापूर्वी IPL चे प्रसारित करण्याचे हक्क जसे सेट मॅक्सला किंवा अशा वेगवेगळ्या चॅनल्सला असायचे, आता ते हॉटस्टारकडे आहेत. तसं निकाल जाहीर करण्याचे किंवा प्रसारित करण्याचे अधिकार काही पार्टनर्स असे बोर्डाने निवडलेले असतात. त्या अगोदर ही निकालाची तारीख सांगण्या अगोदर मला तुम्हाला सांगायचंय, तुमचा असा काही अपेक्षित असा स्कोर असेल ना, जो तुम्ही कॅल्क्युलेट करून तुमच्या मनामध्ये ठेवलेला आहे, जे तुमचं एक्सपेक्टेशन आहे ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि निकाल लागल्यानंतर, निकाल चेक केल्यानंतर तुमचा लागलेला रिझल्ट हा तुम्ही कमेंटमध्ये त्याच कमेंटला टॅग करून सांगा. ज्या कुणाचे मार्क्स एकदम तंतोतंत मिळते जुळते येतील त्याला आपल्या अनअकॅडमी महाराष्ट्रातर्फे टीम तर्फे एक सरप्राईज किट असणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला अपेक्षित असलेले एक्सपेक्टेड असलेले मार्क्स या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये लिहायचे आहेत. तर मग चला बघूयात आपण नेमकं तुम्ही कोणत्या आधारावर ही तारीख फिक्स केलेली आहे निकालाची. तर सगळ्यात महत्त्वाचं आपले बोर्डाचे जे काही पार्टनर्स असतात, ज्यामध्ये लोकसत्ता आहे किंवा रेडिफमेल डॉट वगैरे अशा काही वेबसाईट असतात, तसंच अगदी result.targetpublication.org हे जे काही पार्टनर आहेत रिझल्ट प्रसारित करण्यासंदर्भातले, त्या पार्टनरला तर अगोदर माहित असेल की बाबा या दिवशी रिझल्ट येतोय म्हणून आमचा. या वेबसाईटला पाहिल्यानंतर इथं दिसतंय युअर जर्नी युअर रिझल्ट्स 2026 आणि याच वेबसाईटमध्ये थोडंसं खाली बघितल्यानंतर लक्षात आलं HSC रिझल्ट 2026 आणि SSC रिझल्ट 2026, ज्यामध्ये 10वीच्या निकालापुढं सून अर्थातच लवकरच अशाचा मेसेज टाकलेला आहे. पण 12वीच्या रिझल्टच्या समोर मात्र तुमच्या प्रतीक्षेत असलेली ही वेळ मात्र या ठिकाणी दिलेली आहे. अर्थातच May 2, 2026 at 1 PM, अर्थातच दुपारी 1 वाजता हा रिझल्ट लागणार आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या हातात येतोय त्या अगोदर एक दिवस अर्थातच उद्या 1 मेचा अर्थातच आपला महाराष्ट्र दिन हा दिवस उद्याच्याला जाणार आहे. नंतर 12 तास 50 मिनिटांनी तुमच्या हातात रिझल्ट असणार आहे. पण त्या अगोदर बोर्डाने जाहीर केलेलं आहे की सकाळी 11 वाजता अर्थातच 2 मेला सकाळी 11 वाजता बोर्डाची एक पत्रकार परिषद होईल, ज्यामध्ये विभागवार असा रिझल्ट जाहीर केला जाईल. आणि 1 मेला विद्यार्थ्यांना त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या रोल नंबरनुसार आपल्या आईचं नाव टाकल्यानंतर, रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या 12वीच्या वर्षाची मेहनत ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला ह्या तारखेबद्दल आता काही डाऊट घेऊ नका. जे काही वेगवेगळे अफवा आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जरी बोर्डाकडनं ऑफिशियल नोटिफिकेशन येत्या 2-4 तासामध्ये किंवा उद्याच्या पूर्ण दिवसभरामध्ये येऊन जाईल आणि आपल्याला 2 मेला 1 वाजता रिझल्ट पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुमचा सध्या एक्सपेक्टेड असलेला रिझल्ट आणि निकालानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स हे या ठिकाणी लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या जर्नीमध्ये. अनअकॅडमी महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. भेटूयात पुढच्या प्रवासात. धन्यवाद.